नमस्कार, मी केतकीज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। जर चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला हिट करा। चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी। आज मी तुम्हाला अतिशय चविष्ट पण जरा वेगळ्या पद्धतीने असा मुगाच्या डाळीचा हलवा बनवून दाखवणार आहे। सुरुवातीला आपण साहित्य पाहून घेऊया। इकडे मी दूध, साजूक तूप, घरच्या घरी बनवलेला मावा, साखर आणि मुगाची डाळ घेतली आहे। मुगाची डाळ 2 ते 3 तास मी व्यवस्थित धुवून भिजत ठेवली होती। त्यानंतर पाणी निथळून काढायचं आणि डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची। घरच्या घरी इन्स्टंट मावा कसा बनवायचा याची लिंक मी तुम्हाला वर इथे देत आहे। पण तुम्हाला जर मावा घालून हा हलवा बनवायचा नसेल तर मावा घालणं अगदी ऑप्शनल आहे। आपली डाळ बघा इथे वाटून तयार आहे। छान रवा अशी ही डाळ वाटून घ्यायची। आता पुढे काय करायचं ते पाहूया। इकडे वाटलेल्या डाळीमध्ये मी दूध घालून घेते। या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी योग्य प्रमाणात तुम्हाला दिलेलं आहे। आता दूध आणि मुगाच्या डाळीचं हे मिश्रण अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। कुठेही त्याच्यामध्ये गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत। एकदा का हा मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं की छान दाटसर कन्सिस्टन्सी तयार होते। ही थोडीशी वेगळी पद्धत आहे। नॉर्मली आपण काय करतो की मुगाची डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतो आणि तुपावरती भाजून घेतो। पण अशा वेळेला काय होतं, डाळ खाली लागायचे चान्सेस जास्त असतात। अशा पद्धतीने हे मिश्रण एकत्र करून नंतर तुपावर परतलं की परतायला सुद्धा हलकं जातं आणि डाळ कुठे खाली लागतही नाही। आता जाडबुडाचं एका पॅनमध्ये मी तूप सगळं घालून घेणार आहे। गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवून सुरुवातीला तूप चांगलं गरम करून घ्यायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची। नंतर हे सगळं मिश्रण आपल्याला त्या तुपावर घालून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवर छान आपल्याला हे मिश्रण सारखं परतत राहायचं आहे। इकडे मी कच्चीच मुगाची डाळ स्वच्छ धुवून नंतर भिजत घातली होती। पण जर तुमच्याकडे थोडासा वेळ जास्त असेल तर मुगाची डाळ अगोदर कोरडीच भाजून घ्या। छान खरपूस झाली की त्यानंतर मग ती भिजत घाला। त्यामुळे काय होतं की नंतर जेव्हा आपण हे मिश्रण परततो तेव्हा भाजण्याकरिता फार वेळ लागत नाही। तुम्ही इथे पाहू शकता की हे मिश्रण किती पातळ आहे आणि आता हळूहळू थोडंसं घट्ट व्हायला लागलं आहे। अजून एक गोष्ट तुमच्या इकडे लक्षात आली असेल की डाळीच्या पिठाने आणि दुधाने सगळं तूपसुद्धा छान ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे। आता या स्टेजला मी घरच्या घरी बनवलेला इन्स्टंट मावासुद्धा घालून घेते। म्हणजे इथे आपल्या मिश्रणाबरोबर मावासुद्धा थोडासा छान परतला जाईल। अगदी मंद आचेवर हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायला मला साधारणपणे इथे 15 मिनिटं लागलेली आहेत। आता हे मिश्रण छान भाजून झालेलं आहे। तुमच्या लक्षातसुद्धा येईल की त्यांनी पॅनसुद्धा सोडायला आता सुरुवात केली आहे। या स्टेजला आपल्याला साखर घालून घ्यायची। साखर घालून घेऊया। नंतर व्यवस्थित पुन्हा हे सगळं मिश्रण एकत्र करूया आणि त्यानंतर झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेऊया। घराघरामध्ये हा मुगाच्या डाळीचा हलवा खूप वेगवेगळ्या व्हेरिएशन्सनी बनवला जातो। तुमच्याकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने हा हलवा बनवता हे मला कमेंट करून नक्की कळवा। आता मी थोडासा रंग घालून घेते। ऑप्शनल आहे पण रंगाच्या ऐवजी तुम्ही थोडासा केशर दुधामध्ये मिक्स करून तो सुद्धा घालून घ्यायला हरकत नाही। त्याच्यामुळे केशराचा सुद्धा खूप छान फ्लेवर येतो। आपला हा हलवा इथे ऑलमोस्ट तयार आहे। पाहू शकताय ना किती सुरेख दिसतोय ते। अजून 4 ते 5 मिनिटं मी त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे। तुमच्या लक्षात येईल की किती छान मस्त त्याला ग्लेस आलेला आहे ते। जर हलव्यामध्येच तुम्हाला ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पावडर घालून घ्यायची तर या स्टेजला घालायला हरकत नाही। पण मी इकडे ड्रायफ्रूट्स फक्त वरून घालणार आहे, हलव्याच्या मध्ये घालणार नाही। हा पहा आपल्या मुगाच्या डाळीचा हलवा इथे तयार आहे। दिसतोय ना किती अप्रतिम। आता एका सर्विंग बाउलमध्ये हा हलवा काढून घेऊया आणि नंतर वरून गरजेपुरते ड्रायफ्रूट्स घालून तो गार्निश करूया। कशी वाटली मग आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडला असल्यास तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।